हो दिली आरोणी सायंकाळी आणि माझं काळीच हे फाटलं माझं काळीच हे फाटलं आणि माझ्या हरणीला कारभार दिला माझ्या हरणीला कारभार दिला दुकानीच्या पाटलं 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 सुधाकर कांबडी यांच्याकडून 100 रुपयाचा प्रगट पाठ्यावर धन्यवाद. तर म्हणायचं है अरे एक म्हातारा गेला बाजारा गेला एक म्हातारा गेला बाजारा आणि त्यानं दागिन चोरलं हो त्या मुड्यानं दागिनं चोरलं मग काय झालं आणि त्यानं दागिनं चोरलं मग काय झालं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याच्या पोरानं याले धोत्राचं मुतावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याले धोत्राचं मुतावलं मला माहिती मला तुम्ही चिडत नाही कारण तुम्ही का थोडी मुतल्या होत्या नाही का बुडा मुतला होता तुम्ही पुढे नाही तुम्ही बहुत जवान आहे आता नाही का म्हणून म्हणायचं अरे एक म्हातारा गेला बाजारा अरे त्यानं दागिनं चोरलं शिला मंजुळा त्या दुकानदाराने पक्का राग आला त्यानं आपल्या पोराला बोलवलं बाई आणि त्या बुड्याने हौसा मारला तो बुडा फल तर त्याच्या मुतानं एवढे मोठे कान घडले का सांगता हद नाही तर कसं काय झालं दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्राचं मुतावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्राचं मुतावलं नदी नाले भरून गेले घरात पाणी शिरले भक्ती उंट वाहून गेले कोणी जीवाचं पाणी मिळले अरे 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 सांग हा एवढा मोठा मुद्दा असं का बाई बापरे माझा तेवढा मोठा पोरगाचा कब्बर मुक्ते बाबा तुला कसं माहित बा मा त्या दिवशी पिल्याची टेस्ट करायला गेली होती हा बुड्याला एवढा जोर आला असेल का बाई
मोठे प्राणी मेले हो. आणि एवढूसा मुंगीचा पिल्लू वाचलं. सांग ना. अगं बाई अरे ते मुंगीचं पिलू तरंगलं असेल पोटावर. होऊ शकते झालं हे असेल. अंतर की बात आहे. असं पहिलंच म्हणतात नाताच्या घरची उलटी खोलून पाण्याला लागली. होता छोटासा अरे ते कसं बस वाचला. कीर्ती नाही, कोणाची अपकीर्ती असते, कोणाची कीर्ती असते. कीर्ती सांगायची नाही. नाही आणि कीर्ती काही एवढीशी नाही आहे, मुंगीच्या पिली एवढीशी. कीर्ती महान असतं, महान म्हणून कीर्ती सांगायची नाही. आणि दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं याला झोका चमकावलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला झोका चमकावलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला झोका चमकावलं. नदी नाल्या भरून गेले, हत्ती उंट वाहून गेले. अरे घरात पाणी शिरले. कोणी जिवंत, कोणी मेले. तर जिवंत कोण राहिले? कोण? तो दागिना कोणता आणि तो मुलगा कोणता? हम भी देखेंगे आगे आगे, देखो होता है क्या. अरे शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते. शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते. अरे ये सुरमा भी कोई कम नहीं है. ये सुरमा भी कोई कम नहीं है. अरे हम भी किसी के बाप से नहीं डरते, हम भी किसी के बाप से नहीं डरते. अरे म्हणून मला म्हणायचं आहे सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला. त्याच्या डोक्यावर आभाळ पडला, त्याने आभाळ घरी आणला. काय झालं शिला मंजुळा? काय झालं? तो बुडा एवढा म्हणजे काय म्हणतात त्याले, एवढा मुतला एवढा चोर माणूस आहे तो. पण एवढा स्ट्रॉंग होता, एवढा स्ट्रॉंग होता तर त्या बुड्याच्या डोक्यावर आभाळ पडला. तो बुड्याच्या डोक्यावर आभाळ पडलं. आभाळ अरे केला छोटासा क्या बात आहे. अरे त्याने त्यास आणि त्याला ढोलीत भरलं. त्या आभाळाने गुणगान केलं असं अनय. काची मुची चोंग नो 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 नो. माय त्या आभाळात. त्या आभाळाने काची मुची भरलं